श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 16. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरुनाथाय नमः. देवी सरस्वती तुला वंदन, तू मजवर्ती होऊन प्रसन्न. हे ग्रंथाचे उत्तम लेखन करून घेई गे. तुझे लाभता वरदान प्रतिभा देई मोहरून. शब्द फुले येतील भरून या काव्यलतिकेची. बुद्धिवंत करसी मुडास, बोलविसी तूच मुख्यास. तूच भरविसी अमृत घास, ज्ञानाचा तो सकलास. ह्या अधिक मास महात्म्यास तू सहाय्य करावे कथनास. लक्ष्मीनारायण संवाद सुरसक निमित्त कथा निरूपण. लक्ष्मी म्हणे, जी आहो स्वामी आहे तू जाणून मनीचा तुझ्या. तुम्ही कथा निवेदिली सदया, एकाहून एक भली. तरी आता करी निवेदन. स्नान केले काय पुण्य, कुणा लाभेल कैसे कशान, त्याची आता सांगावे. मग बोलले भगवान, ऐक प्रिय माझे वचन. जे ऐकताच होय शालन अनंत घोर पापाचे. जो स्नान जप दान करी, होम हवन नित्य करी. यम तयाचे पायावरी विनम्र होत असे. अरिष्टे तयान येसी संसारी न घडे विपत्ती. त्याचे सर्व मनोरथ पुरती. उद्धार होई तयाचा तीर्थक्षेत्री करता स्नान. तयास लाभे जाना पुण्य. संशय नको मना लागून. सत्य सत्य ही वाचा. गैसी स्नान केल्याने करिता कोटी गोदाने. आचरिता पुनश्चरण पदरी पुण्य जे जळ मिळे. त्याहून ते कितीतरी स्नान घडता मासभरी. मलमासाचे पुण्यभारी लाभत असे प्राण्या. शस्त्र ब्राह्मण भोजन न घडे तरी एक ब्राह्मण. मस भारी पूजिता नेमाने तेवढेच पुण्य लाभते. पाप घडे जरी जाणता अथवा घडे अजानता, तरी ते नासे सर्व घडता एक स्नान अधिकाते. ही विषयीची एक कथा आहे उत्तम ऐका आता. जी श्रवण केली या चित्ता उपरती होय तात्काळ. इंद्रलोकीची अप्सरा कोणी, नाव तिचे स्मृतिविलासिनी. ती सुंदर मनमोहिनी कुबेरा घरी राहत असे. ती रूप लावण्याची खान, तिचा कंठ कोकिळे समान. नृत्य गायनी ती निपुण. भुलवी देवदेवता मार्ग लक्षुनी. कुरुक्षेत्राचा विचार वनविहाराचा. संघ घेऊन सख्यांचा येती झाली एकदा. ते नेमका अधिक मास आला होता त्या समयास. स्वल्प सदनी दे प्राण्यास, पुण्याचे का बहुगुणी. अप्सरेसह वनविहार सख्या तिच्या इति भराभर. हास्य कल्लोळ चाले सारा, करती गोष्टी काही. किती प्रकारचे अंधजन असती या जगी जाण. सांगा मजसे ते शोधून, मने स्मृती विलासिनी. सखी एक झाली बोलती, कामजयाच्या ओटे चित्ती. जो न राहे भानावरती, तो विषयांध जाणावा. जो करी मदिरा प्राशन, तो अंध असे डोळे असून. तो न ओळखे जग पाहून, मदिरांध तो दुसरा. द्रव्य लाभता करी उन्माद, द्रव्यासाठी करी प्रमाद. तो जाणावा धनांध, धनलोभी तो तिसरा. शक्तिबळ सत्ताबळ म्हणून घाली जो धुमाकूळ. विनाकारण जो गांजल, तो बलांध चवताच. तव एक सखी पुढे होऊनी, मने एक अंध आहे अजूनी. तयाचे नाम आहे अजून दुर्जन. जो पडिते स्वज्जना. जगीची शोधित ऐसे अंध. अप्सरा झाली विषयांध. समपेटता झाली धुंद. उतरली जलप्रवाही. जळी करुणे मनसोक्त स्नान. करी नूतन वस्त्र परिधान. आणि तगाड तटी फिरून करी अवलोकन सृष्टीचे. सभोवतीचे सुंदर तेवन. पक्षी हर्षे करीती कुंजन. हर्षित झाली वनास पाहून. मनोमनी ती अप्सरा. नाना पुष्पे फळे गोडती. पाहे सुंदर मोहक भवती. जाई जुयान फुले मालती. सुमने नाना गंधाची. तो सुगंध पोचला मनात. काया झाला रोमांचित. कामे ती होती मोहित. देहभान विसरली. एक एक पुष्पास तोडिली. हळूवार हात तया गुंपिली. आणि पुष्पहार बनविले. गंधित झाले तनुमनी. मग ती बोले, सखिया ते जरी पुरुष असता येथे, तरी त्याने कळवून तनु ते पुरविले असते मनोरथ. सुंदर वन हे सभोवतीचे. क्रीडावन हे पशुपक्षाचे. रम्य असे हे एकांताचे. परी उपयोग कायसा. कोण पुरवेल कामेच्छा. जवळ घेऊन करील पृच्छा. सांगा कामिनी मनीची इच्छा. ऐसे कोण म्हणेल. ऐसे धरून कामवासना. शोधी पुरुषा अतृप्त नयना. तुची औचिता तया स्थाना. दुर्वासा मुनी पातला. सवे शिष्य मेळाभोवती. सारे झाले तडाग निकटी. सख्या अप्सरा वक्षे लपती. आणि पाहती तया ते. तवती देवगणा मोहिली. दुर्वास पाहून बाळली. कामजोरे ऋषीस न्याहाळली. देहबान नावरे करी घेऊन पुष्पमाळा. धावते आली सुंदर बाळा. पुष्पहार घालून गळा. कामातुर न्याहाळिता.
तिच्या पाहून हा चाळा दुर्वास म्हणी क्रोध आला, डोळ्यात अंगार त्याचा उठला, संताप्त झाला आणि वार. दुर्वास झाले कोपिष्ट, शापवाणी उच्चारित म्हणती कुलटे जाई त्वरित, आता पिशाची युनी तू. ते ऐकता शापवचन तनु कापरी दीनवदन, कामद मद गेला उतरून ऋषी धरी चरणाते. म्हणे स्वामी ऋषीवरा, अपराध घडला क्षमा करा, अज्ञानाते कृती आचरा, घडे पापाचरण ते. काम अंतरे खवळला, विवेकाचा ताबा सुटला, अविचारे ग्रासिले मला, करू गेले दुष्कर्म. जरी पाप घडे हातून, तरी पश्चाताप होऊन, पापाचे होई शालन, ऐसे होते ऐकले दया क्षमा. शांती मनी धरती ज्ञानी ऋषी मुनी, ऐसे पडले हाते खानी, दावा तयाचा प्रत्यय. चूक करे जरी लेकरू, माय बाप तेची थोरू, जे क्षमा करते सत्वारू, दयावंत होनी. तैसे ऋषीवरा दयावंत, तुझा व्हावे मज प्रत. अज्ञानी मूढती मतिमंद, क्षमादान मज द्यावे. असत्य न घडे ऋषीची वाणी, हे दृढ मी जाणे म्हणी. फिरणे जगे पिशाच होणी, हे पुष्प घडणार, तरी शापास उशाप बघून, मज दे मम पाप उद्धार घडावा. आपोआप हेची मागे वरदान, ती ऐकून दीनवाणी. दया उपजली दुर्वास म्हणी, भोगून ती पिशाची युनी, पावशील स्वस्थान. तो उशाप ऐकता कानी, नेत्री आले अश्रू भरुनी, ऋषीश्वराचे चरण वंदुनी, धरली मागे देवाग्ना. कल्याण असतो आशिष देत, दुर्वास निघाले त्वरित, इकडे ती अप्सरा क्षणात पिशाच झाली सुंदरी. उद्विग्न होऊन या मनी, भटकू लागली रानोराणी, दुःखी कष्टी झाली शनी, भोगी कष्ट दारुण. आलिंगन देई वृक्षास, अन्नोदक न मिळतेस, श्वापदे भयग्रस्त, मानसी दिवा रात्री फिरतसे. लोपली देहाची सुंदरता, देह आली कुरूपता, सुवास अंगीचा लोपता, जवळी कोणी धरावी. पूर्वी सौंदर्य तिचे पाहुनी, देवदेवता जाता सुकून, परी आता तिला पाहून, श्वापदे मान वळविती. नीच पिशाच योनी भोगिता, व्यतीत झाली वनी फिरता, कष्ट देई अनेक होता, पश्चातापे तळमळे. ती एके दिनी अवचित ऋषिकन्या 5-7, वनी तिच्या दृष्टी पडत, जलद चालत्या. कन्या ती याज्ञवल्क्याची, साधून संधी मलमासाची, तीर्थयात्रा कुरुक्षेत्राची, जाता सांख्य संगती. अवचित आली त्या वनात, स्मृतिविलासिनी तिला पाहत, असून पिशाच रूपात, चरणवंदना धावली ऋषिकन्येची धरून चरण. रूप पिशाचे मनुष्य वाणीन, म्हणे तपस्विनी, मज लागून कृपावंत होई गे. मी गेल्या अनेक वर्षात, मनुष्यरूपे न पाही कुणाहीत, परी आज तू ते अवचित पाहत येते झाले. तू कवनाची अससी कोण, कुठे चालेलीस काय कारण, ते माते करी निवेदन, तरीच चरण सोडीन. तवती म्हणे ऋषी बाला, मार्ग माझा का अडविला, तू कोण ते सांग मजला, देह का हा कुरूपता. मग जोडून करते दोन्ही, सांगे देवगणा कर्म कहाणी. दुर्वास शापे पिशाचे योनी, भोगीतसे मी अभागिनी. तू ऋषिकन्या घोर तपस्विनी, परोपकारी ब्रह्मनंदिनी, परी मज या शापापासूनी सोडवी 3 वत्सले. हातून घडला अपराध छोटा, शाप मिळाला परी तो मोठा, कष्ट भोगले अनेक आता, करी उद्धार गे माझा. शरणागताचे मनोरथ पुरवावे हे शास्त्र सांगत, तरी शाप भयमुक्त करी ऋषिकन्यके. ऐसे बोलून नम्रवचन, पुनरपी ती धरी चरण, तव ऋषिकन्या अभयवचन देती झाली तियसी. याज्ञवल्के तो माझा पिता, सांगे मत्से एक व्रता, अधिक मासी हे व्रत करिता, पुण्य लाभे बहुगुणी. अधिक म्हणजेच पुरुषोत्तम मास, महत्त्व आहे तया विशेष, म्हणून निघाले सागर संग मास, पुण्य स्नान करावया. इहे मासे जप तप दान, करील जो का प्राणी जाण, तयाचे होय उद्धारण घोर पापापासून. तुझा व्हावया उद्धार, काही व्रत कर महिनाभर, तेनीचे पुण्य सत्वर पावशील स्वपदा. तरी म्हणे दीनवदन, देहरूप पिशाच जाण, कैसे घडावे स्नानदान. मी ती एक अभागिनी, तरी तू होऊन माय मावली, करी मजवरी कृपा सावली. परोपकारी आहेस तू भली, ऐसे चित्ता वाटले. तू पुण्याची अससी खान, त्यातलेच दे थोडे दान, आणि करी मम उद्धारण, तरी पुण्य तुझं प्राप्त. परोपकारासारखे पुण्य तुझे नसे या जगी जाण, तरी माये कृपा करून एवढे दान देई गे. पदरी 1 दिवसाचे पुण्य, जरी घालेशील माते दान, तरी तेनेची उद्धारून जाईन की स्वपदा. ऋषिकन्या म्हणे फिरुनी, ती येईल परतुनी, पदरी पुण्य जोडुनी, मलमासा ती निश्चित.
ऐसे देत अभिवचन ऋषी कन्या गेली निघून सखी मेळा संगे येऊन गंगा स्नान करणे. तव इकडे ती पिशाचिनी मणी दारून आशा धरून वाटेस दृष्ट लावून राहे बैसुनी निवांत. सख्या संगे ती तपस्विनी आली तीर्था लागून स्नानदानज तप आचरणी रमली एक मासती. स्नान घडले पुरुषोत्तम मासी दान घडले अधिक मासी तप आचरले ते मलमासी. अक्षय पुण्या लावली मलमासाची व्रत साधना पूर्ण करुणी देई दाना. सारोनिया पवित्र स्नाना फिरे माघारी स्वानंदे. इताच त्या वना प्रतांत आठव झाला चित्तात दिला शब्द पिशाची परत. खरीन उद्धार येऊनी भारध्वज पक्षी पाहिला कोकिळा स्वर कानी पडला. मन मोर तो नाचू लागला शुभ शकुन घडता ती. अवचित पाहिला डोळा पुढे एक स्त्रीचा मेळा ओळखून धरी चरणांना ऋषी कन्येचा वेगे. दिला शब्द आलिस स्मरून भाग्य माझे उजळले जाण तू केलीसे पुनरागमन मम उद्धार कारणे. तवती ऋषी कन्या पाही उदक करी घेत लवलाही. एक दिवसाचे पुण्य तेही दान देई हातात. पुण्योदक्ती करी सोडता काही ते मुडले भोवता. देही प्रोक्षण त्याचे होता दिव्य देहास पावली. पुनर्देहस पाहून सुंदर देवगणा डोळे चरणावर. ऋषी कन्यके मम उद्धार केलास तू गे माऊली. थोर थोर तू उपकार मी न फेडू शकणार. सदैव कृतज्ञ राहणार आठव तुझा ठेवीन. ऐसे बोलून ती अप्सरा जाय स्वर्गी लोकी सत्वरा. पिशाची योनीच्या उद्धारा पुण्य आहे ती कासी. ऐसे सांगून कथा गोमटी सवे श्रीपती काय बोलती. मलमासाची अशी ख्याती आहे निश्चयी ती जाण. म्हणून साधावी पर्वणी मलमासीस स्नान दान करुनी. करावी पुण्याची जोडणी तरीच गडे तीर्थ सार्थकता. मनी भक्ती भाव ठेवणी व्रत करिता मलमासी निवण. पडेन कधी ठेवा खून बाळगुण निजमना. मेरू जैसा पर्वतांत भानू जैसा ग्रहगणात. मलमास तैसा सर्व मासात आहे श्रेष्ठ जाणावा. चंद्र जैसा नक्षत्रात कामधेनु चतुर्पुष्पाद. तैसा पुरुषोत्तम मास श्रेष्ठ आहे सर्व मासात. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत गोविंदने विरचित. षोडशोऽध्याय गोडा. इति श्री अधिक मास महात्म्य षोडशोऽध्याय. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.